पुढे वळूयात. कराड जवळील ढेबेवाडी फाटा इथे ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार पाहायला मिळाला आहे. रात्री मद्यधुंद अवस्थेमध्ये डॉक्टरनं कार चालवत 2 दुचाकी आणि तिघांना उडवलंय. एक जण जखमी आहे. महिलेची प्रकृती गंभीर आहे. राजाराम जगताप असं डॉक्टरचं नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेताच डॉक्टरची अरेरावी सुद्धा पाहायला मिळाली. डॉक्टरवरती कराड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये एक महिला जखमी झालेली आहे, जिची प्रकृती गंभीर आहे. कराड जवळील ढेबेवाडी फाटा इथे ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार पाहायला मिळालाय. रात्री मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या डॉक्टरनं कार चालवत 2 दुचाकी आणि तिघांना उडवलंय. एक जण महिला जखमी झालेली आहे, तिची प्रकृती गंभीर आहे. राजाराम जगताप असं या डॉक्टरचं नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र त्यानंतर सुद्धा या डॉक्टरची अरेरावी पाहायला मिळाली आहे. डॉक्टरवरती कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दारू पिऊन हा डॉक्टर कार चालवत होता आणि यानं 2 जणांना उडवलेलं आहे. यातल्या महिला अतिशय जखमी झालेली. तिच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. कराडमधील ढेबेवाडी इथे ही घटना घडलेली आहे. ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पाहायला मिळाला. मद्यधुंद अवस्थेमध्ये डॉक्टरनं कार चालवत 2 दुचाकी आणि तिघांना उडवलेलं आहे. राहुल तपासे या संदर्भातली माहिती देत आहेत. राहुल, तृप्ती, काल जे अपघात झालेला आहे त्या अपघातामधील आता सगळे समोर आलेलं आहे. ज्या अपघातातून तिघांना उडवलेला आहे त्यामध्ये एका महिला ही अतिशय गंभीर अवस्थेत आहे. यामध्ये जो ड्रायव्हर म्हणून होता तो डॉक्टर राजाराम जगताप हा अति मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत सापडलेला आहे. कराड पोलिसांनी त्यांच्यावरती ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र तुमचे यामध्ये एक महत्वाचं सांगावं लागेल की डॉक्टर राजाराम जगताप याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र हा जो डॉक्टर आहे तो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सरकारी डॉक्टर असल्याचं एकंदरीत समोर आलेलं आहे. वडगाव म्हणून जे गाव आहे या कारवे गावापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या त्या ठिकाणी तो सरकारी डॉक्टर आहे. याच्यावरती सध्या आता अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र थोड्याच वेळात त्याला आता पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत पोलीस. एकंदरीतच सध्या आता ड्रंक अँड ड्राईव्हच्या अनुषंगाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. निश्चित. राहुल, धन्यवाद सविस्तर माहिती करता.